मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना फाशी शिक्षा मिळावी यासाठी अकोल्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आंदोलन छेडण्यात आले। शहीद मदनलाल दिघरा चौकात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी आरोपीच्या प्रतिमात्मक पुतळ्याला फाशीची शिक्षा देऊन आपला रोष व्यक्त केला। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या स्पेशल रिपोर्टमध्ये। अकोल्यातील शहीद मदनलाल दिघरा चौकात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून फाशी आंदोलन करण्यात आलं। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड आणि इतरांनी क्रूर हत्या केली। या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी आरोपींच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देण्यात आली। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली। महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीत अशा प्रकारे या सामान्य माणसाच्या मनावर आघात करणारी ही क्रूर हत्या संतोष देशमुख यांची वाल्मिकी कराड व त्यांच्या साथीदारांनी केली। अशा वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे, पण त्याच्या सोबत जेही आरोपी आहेत त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे। या मागणीसाठी आज आम्ही इथं वाल्मिक कराडच्या पुतळ्याला फाशी देऊन आंदोलन केलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने परिसरात संतापाची लाट उसळली आहे। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे। आता प्रशासन आणि सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।